एक 55 वर्षाची महिला आहे आणि तिची 30-35 वर्षाची मुलं आहेत आणि या बाईचं तिच्या मुलांच्या वयाच्या एका तरुणाबरोबर अनैतिक संबंध निर्माण होतात. पण याचा किती परिणाम गंभीर होतो हे आपण बघणार आहोत आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये. पुणे आहे, त्या पुण्यातलं एक उपनगर आहे ते म्हणजे वाघोली. त्या भागातलं एक ठिकाण आहे ते म्हणजे लोणीकंद. या लोणीकंद परिसरामध्ये या भागामध्ये वाघमारे वस्ती, पेरणे फाटा वगैरे हा परिसर जो आहे नगर रोडला लागून आहे. तर या भागात एक आई आपल्या मुलांसह राहत होती. तिचं नाव आहे सुमित्रा लालसिंग ठाकूर आणि वय साधारण 55 वर्षाचं होतं. आता तिचा मुलगा आहे अनिल लालसिंग ठाकूर, याचं वय 30 वर्षाचं आहे आणि दुसरा आहे सुनील, त्याचं वय 32 वर्षाचं आहे. असं 30-32 वर्षाची म्हणजे साधारण 30-35 वर्षाची ही मुलं आहेत आणि हे कुटुंब जे आहे ते मूळचं होतं उत्तर प्रदेशमधलं. त्यानंतर मग काही कामधंद्यासाठी वगैरे ते पुण्यामध्ये आले. आता दोन्ही मुलं कमी शिकलेली होती, त्यामुळे इथं येऊन मोलमजुरी करणं याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चाललेला होता. आता 9 ऑक्टोबर 2024ला वार होता, बुधवार, आणि मोठा मुलगा जो आहे तो गावी गेलेला होता आणि घरी आई सुमित्रा आणि धाकटा मुलगा अनिल हे दोघं होते. आता 9 ऑक्टोबरला रात्रीच्या वेळी जखमी अवस्थेमध्ये मुलाला घेऊन म्हणजे सुमित्रा जी आहे, आई जी आहे, तिनं तिचा मुलगा अनिल हा जखमी झालेला होता, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आता तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये होता, दवाखान्यामध्ये आणण्यात आलं होतं. नंतर डॉक्टरांनी तपासलं आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी घोषित केलं किंवा सांगितलं. आता ही बातमी जी आहे ती बातमी जो गावाकडे गेलेला मुलगा आहे त्या थोरल्या मुलाला सांगण्यात आली. त्यानंतर पोलिसांनासुद्धा कळवण्यात आलेलं आहे. पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेत, रुग्णालयामध्ये आलेले आहेत आणि मोठा मुलगा जो आहे तोसुद्धा मग दुसऱ्या दिवशी इथं पुण्यामध्ये आलेला होता. यावेळेस त्या आईनं सांगितलं की तिचा मुलगा जो आहे अनिल तो जखमी झालेला होता, त्याच्यावर कुणीतरी हल्ला केलेला असावा आणि त्यानंतर कुणीतरी जड वस्तू वगैरे त्याच्या डोक्यात मारली आणि नंतर ती धावत पळत दवाखान्यामध्ये घेऊन आली, पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला होता, तपास चालू झालेला होता. आता अनिलवरती हल्ला कोणी केला असावा, का केला असावा, हे अनेक प्रश्न समोर येत होते. आता घटनेच्या दिवशी अनिल ठाकूर कुठं कुठं गेलेला होता, कुणाला भेटलेला होता, सगळी माहिती पोलिसांनी काढायला सुरुवात केली होती. तपासकर्त्यांवरती म्हणजे तपासकर्ते जे आहेत त्यांचा घरच्यांवर संशय होता, कारण कोणीतरी बाहेरचा व्यक्ती येतो, ह्याच्यावरती हल्ला करतो, ह्याला मारतो आणि तो निघून जातो. घरी आई होती, आईला काही कळत नाही. बरं, तो जखमी झाला हे आईला कसं कळलं? बरं, आईला कळलं, मग आईनं त्याला वाचवण्याचा का प्रयत्न केला नाही किंवा त्याला नक्की म्हणजे असे अनेक प्रश्न होते की ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. आणि त्या मुलावरती जो हल्ला झाला तो त्याच घरामध्ये झालेला असावा आणि जर घरात जर हल्ला झाला असेल तर मग बाहेरून कोणीतरी व्यक्ती येऊन हल्ला केला हे म्हणजे हे समजण्याच्या पलीकडलं होतं आणि ती आई घेऊन येते आणि अज्ञात व्यक्ती वगैरे कोणीतरी असं सगळं विषय. आता याच्यानंतर मग पोलिसांनी विचार केला की म्हणजे तपासकर्त्यांनी की एक मुलगा तो होता बाहेर, घरी होती फक्त आई, म्हणजे आईच्याच म्हणजे त्यातच तिच्यावरती संशय येत होता आणि तिथंच कुठेतरी या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळू शकतात. आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्या आईला म्हणजे तिच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली, तिला ताब्यात घेतलं आणि तिच्यावरती संशय होता त्या पद्धतीनं मग तिला उलटे-पालटे प्रश्न विचारले आणि त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी अगदी कठोर पद्धतीनं तिला प्रश्न विचारले किंवा एक संदिग्ध प्रश्न असतात पोलिसांचे वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्याकडून उत्तरं काढण्यासाठी ज्या क्लुप्त्या असतात त्या क्लुप्त्या पोलिसांनी लढवल्या आणि त्यावेळेस या सुमित्रानं तिनं स्वतःच्याच मुलाचा मर्डर केला हे कबूल केलेलं होतं. पण हे का केलं होतं? एक आई आपल्या मुलाला का मारेल आणि तोही आता 30-32 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला ती का मारेल? तर आता ही म्हणजे का नक्की विषय काय होता बघा, तर ती आई आपल्या मुलांसह पेरणे फाटा या भागात राहत होती, दोन्ही मुलं काम करत होती. या सगळ्या काळामध्ये सुमित्रा ह्याचे म्हणजे त्याच भागामध्ये राहणारा
प्रफुल्ल पुंडलिक ताथोड, याचं वय साधारण 34च्या आसपासचं, म्हणजे मुलांच्याच वयाचा तो मुलगा होता. तर तो सुद्धा वाघमारे वस्ती या भागामध्ये राहत होता आणि त्याच्याबरोबर ती ही सुमित्राची ओळख झाली. नंतर बोलाचाली वाढली आणि मुलाच्याच वयाचा असल्यामुळे त्याचं येणं जाणं वाढलेलं होतं आणि मुलांच्या बरोबर ती पण त्याचे चांगले संबंध निर्माण झाले होते आणि त्यामुळे आपल्याच मुलासारखा अशा पद्धतीनं तो येत होता, जात होता. आता याच्यामध्ये तो प्रफुल्ल जो आहे तो त्याचं लग्न झालेलं होतं, त्याचाही वेगळा संसार होता आणि हिलाही 2 मुलं होती. अशा पद्धतीनं म्हणजे अगदी घरगुती अशा पद्धतीचं रिलेशन इथं निर्माण झालं होतं. पण लोकांना दाखवण्यासाठीचे वेगळे विषय होते, पण या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते आणि याची कोणाला कानोकान खबर नव्हती. काही काळ या पद्धतीनं सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण त्यानंतर याची चाहूल लहान मुलगा अनिल ठाकूर याला लागलेली होती. आता अशा पद्धतीनं म्हणजे मुलं लग्नाला आलेली आहेत, लग्नाचं वय त्यांचं उलटून चाललेलं आहे आणि आई मात्र त्याच मुलाच्या वयाच्या एका व्यक्तीबरोबर ते असे जर संबंध जोडत असतील तर अर्थातच त्या मुलाला त्याचा राग येतो आणि आई आणि मुलगा यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात होते. ऑक्टोबर 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठा मुलगा सुनील जो आहे तो मूळगावी उत्तर प्रदेशला गेला होता. 9 ऑक्टोबर 2024ला म्हणजे त्या दिवशीच्या बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री अनिल आणि घरी असताना त्या आईचा प्रियकर घरी आलेला होता. आता याच्यावरून मग त्या अनिलचे आणि आईची भांडणं झाली होती. त्याच्यामध्ये मग त्या आईची बाजू त्या प्रफुल्लनं घेतलेली होती आणि त्यामुळे मग आई आणि आईचा प्रियकर यांचा आणि अनिलचा वाद झाला, भांडणं झाली आणि शिवीगाळ वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि त्यावेळेस मग या मंडळींनी म्हणजे त्या मातेनं आणि त्या मातेच्या प्रियकरानं अनिलच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि त्याची हत्या केली. रक्ताच्या थरोड्यामध्ये तो कोसळला आणि त्याच्यानंतर आता हा काही क्षणातच मरेल अशा पद्धतीची स्थिती झाली आणि त्यानंतर प्रियकर जो आहे तो तिथून निघून गेला. आता घरामध्ये आई होती, आता करायचं काय? मग तिनं आता बनाव करायला सुरुवात केली, नौटंकी करायला सुरुवात केली. कोणीतरी अज्ञात व्यक्ती आली आणि त्यानं मारहाण केलं आणि मग ती रुग्णालयामध्ये त्याला घेऊन गेली आणि उपचार चालू असताना किंवा उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू वगैरे झाला. हे सगळं तिनं ते बनाव वगैरे रचलेला होता. पण पोलिसांनी ही सगळी काही क्षणात म्हणजे काही तासातच हे सगळं उलगडा केलेला होता आणि अनिल ठाकूर याच्या हत्येप्रकरणी त्या आईला ताब्यात घेतलेलं होतं आणि भाऊ यानं तक्रार दिलेली होती. म्हणजे किती विचित्र प्रकरण आहे बघा की मुलाचा खून आई करते आणि आईच्या विरोधामध्ये दुसरा मुलगा जो आहे तो तक्रार दाखल करतो आणि आईचा प्रियकर जो आहे प्रफुल्ल पुंडलिक ताथोड हा घटनास्थळावरून फरार झालेला होता आणि त्याचा शोध चाललेला होता. पण आईच्या या अवैध संबंधामुळे म्हणजे प्रियकराचं आयुष्य म्हणजे त्याचा संसारही बर्बाद झाला, तिचा मुलगाही या जगातनं गेला आणि दुसरा मुलगा जो आहे तो सुद्धा एकटा पडला आणि ही स्वतः जेलमध्ये गजाआड गेलेली आहे. म्हणजे अनैतिक संबंधामुळे कशा पद्धतीनं ह्या सगळा विध्वंस झाला किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणजे एक आई जी असते ना ती आपल्या मुलाला जन्म देते, त्याला वाढवते, त्याच पद्धतीनं त्याचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करते, त्याचं करिअर करण्याचा प्रयत्न करते. पण या ठिकाणी तीच आई याचा जीव घेते, याची वैरीण बनते. आता ही सगळी माहिती जी आहे ती समोर आली, ती तुमच्यासमोर मांडली. आता कदाचित तपास चालला आहे त्यामुळे वेगळी नवीन माहितीसुद्धा येऊ शकते. काय अपडेट असतील तर ते आपण नंतर पाहू. पण तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला जर याबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.